नमस्कार, मी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल संपादक प्रभाकर लोंढे। आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती धाराशिव या ठिकाणी आलेलो आहोत। मुद्दा आज असा आहे की ते जे गोडाऊन दिसतं, गोडाऊन हे गोडाऊन कृषी उत्पन्न बाजार समितीनं नॉर्मल करार करून संबंधित महामंडळाला दिलेला आहे। वकार महामंडळाला हे कृषी उत्पन्न बाजार समितीनं गोडाऊन दिलेला आहे, पण वकार महामंडळाने कृषी उत्पन्न बाजार समितीचे कसलंही परमिशन न घेता वकार महामंडळाचा मुद्दा वेगळा ठेवला आणि त्या ठिकाणी एक टावर बसवलाय। ती इंडस कंपनीचं टावर आहे, बहुतेक मोबाईलची कंपनी आहे आणि त्या टावरचं भाडं 8,000 रुपये कृषी उत्पन्न बाजार समितीला न कळवता, न माहिती देता हे उचलतात। ज्यावेळेस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ह्या मुद्दा लक्षात आला त्यावेळेस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यकारिणीनं, सभापतीनं आणि सचिवाने त्याच्यावर योग्य ती कारवाई करून हा टावरच आपल्या ताब्यात घेतला आणि त्या टावरचं भाडं आता कृषी उत्पन्न बाजार समिती आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीला जमा करून घेते। हा प्रकार कसा घडला, कशा पद्धतीने घडला ते आपण पाहूया। या ठिकाणी आता कृषी उत्पन्न बाजार समितीने काय जनहितासाठी दुकानं चालू केलेले आहेत। कृषी उत्पन्न बाजार समितीचा व्यवहार वाढावा, शेतकऱ्याला न्याय मिळावा, ग्रामीण भागातला शेतकरी धाराशिवाला माल घालण्यासाठी यावा, आडती चालू करण्यासाठी यावा। या अगोदर मी एक बाईट केली होती मागच्या 8 दिवसामध्ये, त्या बाईटचा इम्पॅक्ट निश्चितच कृषी उत्पन्न बाजार समितीवर पडला आणि त्यांनी योग्य निर्णय घेऊन हे काम चालू केलंय। हे दुकानं किती आहेत विचारूया, ते गोडाऊनचा जो टावर आहे तो टावर कसा उभा केला तेही विचारूया आणि भावी काळामध्ये या कृषी उत्पन्न बाजार समितीचं उत्पन्न वाढवण्यासाठी ते काय करणार आहेत ते आपण सचिवाला विचारूया। या ठिकाणी माने साहेब आहेत, सचिव आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे। शेजारी आमच्या एक माजी सभापती काजी साहेब सुद्धा आहेत, आताचे सध्याचे सदस्य सुद्धा ते आहेत संचालक म्हणून। तर आपण विचारूया त्यांना, हे माने साहेब किती दुकान आहेत हे कृषी उत्पन्न बाजार? 22 दुकान आहेत। अजून किती तिकडे पलीकडे काय दुकान? 45। हे काय हेतू आहे बाबा, हे दुकानं जे बांधलेले आहेत कशा पद्धतीनं आणि ते कुणासाठी बांधलेत आणि नेमकं काय कारण आहे? ही बीओटीचा तोवर डिपॉझिट घेऊन बांधकाम करून दिलं होतं आम्ही। बांधकाम आता कोणाला द्यायचे? बांधकाम करून व्यापाऱ्याला द्यायचे। बरं, आता एका दुकानाची काय किंमत ठरली का तुमची? हे लिलाव पुकारले, लिलाव ऑनलाईन लिलाव झालेले आहेत, म्हणजे दुकाने गेलेले आहेत गेलेले। बरं, आता ह्याच्यानं निश्चितच ह्या उत्पन्न वाढण्याचा एक स्रोत आहे आणि 100% उत्पन्न वाढेल, कृषी उत्पन्न बाजार समितीला ग्रीप येईल। आता माझं एक म्हणणं आहे की बाबा, मी बातमीत मागच्या सांगितलं होतं की इथं येणारे व्यापारी जे आहेत ते मुरुडला, बार्शीला जातात पण उस्मानाबादला, धाराशिवला यायला धजत नाहीत। आता काय परिणाम होईल हे दुकानं बांधल्यानंतर? त्याच्यानंतर जवळजवळ 20-22 लोकांना रोजगार मिळेल। हे जे तुमची काय म्हणते ती बेकारी दूर होईल लोकांची तेवढी। म्हणजे दुसरीकडे जी जाणारे आहेत माल विक्री करणं हे ते माल येईल। बरं, या ठिकाणी आता आपली जागा किती शिल्लक आहे आणि त्या जागेचं पुढे काय करणार आहे? आता इथं आपली 17 एकर टोटल जागा आहे। त्यात पणन मंडळाकडून आपण आराखडा तयार करून त्याप्रमाणे तसं तयार करून आणलेलं आहे, ते मंजुरी आणलेली आहेत ते नेल्या। त्याप्रमाणे आता ही 22 गाळे चालू आहेत। 45 गाळ्यात लिलाव झालेला पलीकडल्या गणेशनगर कोपऱ्यात बी साईडचा, ही वेअरहाऊस बीड साईड आणि ती गणेशनगर हे चालू आहे सध्या हे काम। हे मंजुरी आम्ही चालू आहे आणि ते 45 हे जर आता मी 1 तारखेला मिटिंग घेतलेली आहे, त्याचा बी लिलाव केलेला आहे। जवळजवळ 10% प्रमाण लोकांचे तिथले 45 गाड्यापैकी कमीत कमी 30 लोकांची आमच्याकडे रक्कम जमा झालेली आहे। 1 तारखेला मिटिंग आहे, मिटिंगेत ठराव घेऊन 12/1ची परवानगी घेऊन 2 महिन्यात टेंडर त्याचं निघणार आहे आणि ह्याच्यातून गाड्यातून जी रक्कम 2-3 कोटी शिल्लक राहणार आहे त्यातून आम्ही वॉल कंपाऊंड, जनावरांची शेड, अशी अंतर्गत रस्ते ही सुविधा आम्ही बाजार समिती करून देणार। मध्यंतरी काँग्रेसने एक आंदोलन केलं होतं तुमच्या कार्यालयात? केलं होतं। त्यांची त्यांची मागणी तीच होती की बाबा कंपाऊंड वॉल नाही, या ठिकाणी सुरक्षा रक्षक नाही, पुन्हा पाण्याची सोय नाही आणि पाणी सोय आहे ना, बरं, बोर आहे आपलं स्वतः। लोकांना जे ग्राहक आहेत
त्या ग्राहकाला बसण्यासाठी झोपण्यासाठी मुक्काम जर पडला, शिरडा आले, पाऊस आला, पाणी आलं, वारे आलं तर त्यासाठी एखादं गोडाऊन किंवा त्यांना बसण्याचं ठिकाण घेतलाय ठराव त्या महामंडळातर्फे ठराव घेऊन हे करणार आहोत आम्ही, बांधणार आहोत. बरं आता इथं शेतकरी निवास. हो शेतकरी निवास. बर आणि इथं गोडाऊन किती शिल्लक आहेत? मी म्हणलं न्यायालयात प्रकरण आहे काय तर ठीक आहे. ते खरेदी विक्री संघाचं निकाल आपल्यासारखं बाजार समितीसारखा लागलेला आहे. बर ती ताब्यात घ्यायची बाजार समिती प्रक्रिया चालू आहे. ती किती आहेत गोडाऊन? सगळे तिथं 2 आहेत. दोन ते दोन्ही दोन्ही ताब्यात घेणार आहे. अंतर्गत रस्ता करणार आहे, कंपाऊंड वॉल करणार आहे, शेतकऱ्याला शेतकरी निवास म्हणून एखादा हॉल बांधणार आहे, मोठा शेतकरी निवास बांधणार आणि रोड नाल्या अंतर्गत आणि लाईटची व्यवस्था चांगल्या पद्धतीने करणार. आता महत्वाचा मुद्दा आपला त्या टावरचा चालला. तो टावर कसा ताब्यात घेतला आणि तुम्ही कसा करार करून दिला आणि कधी ती वकारासाठी जागा दिली होती? वकार महामंडळाला जागा जवळ 30-40 वर्ष झाली दिलेली, जुनी जागा दिलेली. किती वर्षाचा करार आहे तो? ते 99 वर्षाचा करार आहे. आणि ATNM शर्तीचा करार त्यांनी भंग करून इंडस कंपनीला टावर दिला. तुमच्या परस्पर आमचे एनओसी न घेता जागा बाजार समितीची यांना भाडेकरू आहे ती. आणि त्यांनी परस्पर आमचं हे न करता ते 2 वर्ष झालं टावरचं भाडं उचलतात. किती दिवस झालं टावरचं भाडं? 2 वर्ष झालं उचलतात. 2 वर्षाचं टावरचं भाडं तुम्ही वसूल करणार का? कधीपासून तुम्ही नोटीस दिली कोर्टाची आम्ही आणि जागा खाली करावी म्हणून त्यांना नोटीस दिली. टावरचं जे भाडं आहे तुम्ही व्याजासहित वसूल करणार का नुसतं मुद्दल? व्याजासहित. कारण त्यांनी तुम्हाला न सांगता केलेली कारवाई आहे आणि म्हणून तुम्ही व्याजासहित ती वसूल करणार आहे. आता हे 22 दुकान आहेत, तिकडे काय अजून 20 का 22 काहीतरी आहेत? 45. एकूण किती दुकान आहेत? 67. तर उस्मानाबाद शहरामध्ये, धाराशिव शहरामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचा उपक्रम चालू केलेला आहे. आपल्या सोबत आहेत आताचे संचालक काजी साहेब. तुम्ही जे ठराव आतापर्यंत घेतलेले आहेत, जसं तुमचं सरकार आलंय आणि आता इथून कसे ठराव घेणार आहेत? कारण वेगवेगळ्या तक्रारी न्यूज चॅनलचे लोक आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बातम्या देतात. खडतर प्रवासनं अशीच एक बातमी दिली होती मागच्या 8-10 दिवसामध्ये. त्याच्यावर निश्चितच तुम्ही विचार केला, इम्पॅक्ट झाला. तुम्ही जनतेच्या हितासाठी खडतर प्रवासला पुन्हा अजून मुलाखत घेण्यासाठी भाग पाडलं आणि चांगलं काम करायला हे सुद्धा तुम्ही दाखवा, अशा पद्धतीचा सुद्धा सल्ला दिला. यापुढचं तुम्ही नेमकं कशी काय परिस्थिती? यापुढं मूळतः जरा धाराशिव बाजार समिती जर बघितलं तर उत्पन्न कमी असल्यामुळं प्रशासकीय खर्च आणि येणारं उत्पन्न हे एक सांगितलं तर 70-80% तर प्रशासकीय खर्चावरच होत आहे. त्यामुळं इतर विकास कामं करायचे म्हणलं तर निधीचा अभाव आहे. इतर हेड खाली किंवा इतर योजना जसं पणनचे म्हणावे योजनेसाठी सडक असेल, नाल्या असतील, इतर विकास कामासाठी जे लागणारा निधी आहे तो फार कमी प्रमाणात कधीतरी त्यांची योजना येत असते. परंतु आता सध्या आपण बघत आहे हा जो बांधकाम चालू आहे यामार्फत काय एक पैसे शिल्लक राहणार आहेत आणि ती 45 गाळे जी आम्ही नवीन काढलीत त्याच्यामध्ये जवळजवळ 4-1 कोटी रुपये इथं म्हणजे बांधकामाचा खर्च जे लिलाव झालेला आहे त्याच्या किमतीच्या पेक्षा जास्त आलेले आहेत आपल्याला. जसं की 8 लाखाला 10 लाखाला जर एक मी उदाहरण देतो, 10 लाखाला तयार होत असेल तर आम्हाला ते लिलाव मार्फत कमीत कमी आम्हाला ते एक 20-25 लाख रुपये आलेत एका गाळीचे. मग ते झाल्यानंतर जो निधी आम्ही राहिलेला आहे तो निधी इतर कुठंही न करता जसं सचिव साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे विकास कामासाठीच करणार. एवढा मोठा निधी पहिल्यांदाच आम्हाला उपलब्ध होत आहे. त्याचा योग्य वापर करून शेतकऱ्यांसाठी जो फायद्याचं ठरतील आणि व्यापाऱ्यासाठी जो फायद्याचं ठरेल अशा हिशोबाने आम्ही या पुढचं काळात काम करणार आहोत आणि बाजार समितीला ऊर्जित अवस्था आणण्यासाठी हा फार मोठा सहभाग लागणार आहे. तसेच माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब देखील या बाजार समितीला प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या केंद्रातून योजनांचा आम्ही अभ्यास केलेला आहे. त्या योजनामार्फत देखील आम्ही मोठ्या प्रमाणात आता विकास कामाला सुरुवात करणार आहोत आणि लवकरच तुम्हाला ह्याचं एक रूप बदललेलं दिसेल. परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे की आपल्या शेतकऱ्यांना मला एवढं सांगायचं आहे की आपण इतरत्र जे जाता, कारण फ्लो पहिल्यापासून जर तुम्ही बघितला तर तुमच्या अशा लक्षात येईल की आपला इकडचा भाग आहे तो बार्शीकडे जास्त ओढतो आणि आमच्या ढोकीपासून तिकडचा भाग आहे तो लातूरकडे ओढतो. एक नैसर्गिक फ्लो आहे तो फ्लो थांबून एकदा आमच्या बाजार समितीकडे देखील आपलं जे माल आहे शेतमाल आहे ते आणण्याचं त्याने हे करावं.
जेणेकरून त्याच्या माध्यमातून इथं व्यापारी येतील, कारण व्यापारी तेच येतं जिथं जास्त माल आहे. कारण आम्ही अनेक व्यापाऱ्यांना गेल्या मी 15 वर्ष 10 वर्ष झाली, आता 3री टर्म आहे माझी, त्या वेगवेगळ्या व्यापाऱ्याला जाऊन आम्ही भेटलेले आहोत. परंतु त्यांचं म्हणणं आहे की बाबा पहिल्यापासूनच नैसर्गिक फ्लोच इथं कमी असल्यामुळं आम्ही इथं येऊ शकत नाही. परंतु जे व्यापारी आहेत ते बिचारे आहेत, त्यांचं जेवढं त्यांचा प्रयत्न आहे ते आपण करत आहोत. पण या पुढच्या काळामध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे इथं आम्ही ते लेआउटमध्ये सुधारणा करून अजून गाळे वाढविलेले आहेत. नवीन नवीन व्यापारी देतील, जे बाहेरचे व्यापारी आहेत जे फडीवर काम करतात त्यांना देखील मध्ये कंपाऊंडच्या मध्ये आणून ह्याचं पूर्ण एक व्यापारी जसं की लातूर असेल, बार्शी असेल, त्या धर्तीवर इथं पुढं आम्ही नियोजन करू. राणा दादाने मी मुलाखतीमध्ये विचारलं दादाला, कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्याचं एक जीवनदायी आहे की शेतकरी जर इथं सुखावला गेला तर 100% व्यापार इथं वाढू शकते. तर शेतकऱ्याचा एखादा मेळावा घेऊन किंवा इथं व्यापार लाईन व्यापारी जे आहेत बार्शीचे, लातूरचे, उस्मानाबादचे, बीडचे, नांदेडचे, अशा लोकांना आवाहन करून जर तुम्ही व्यापाऱ्याचा एखादा मेळावा घेतला आणि व्यापारी इथं येण्यासाठी भाग पाडला तर कृषी उत्पन्न बाजार समिती उत्पन्न वाढू शकते. तशा पद्धतीनं तुम्ही उस्मानाबाद जिल्ह्यात, लातूर जिल्ह्यात, सोलापूर जिल्ह्यात, बीड जिल्ह्यातल्या व्यापाऱ्याला काय आवाहन करणार आहे? आम्ही आपल्या माहितीसाठी सांगतो, पुढे तर करूच. ह्यानंतर आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही बार्शीला जाऊन भेट दिली होती, लातूरला भेट दिली होती, इव्हन बीडला जाऊन ते रेशीम उद्योगसाठी, रेशीम उद्योगची देखील आपल्याला परवानगी भेटलेली आहे. रेशीमचं सुद्धा इथं होऊ शकतंय. त्या निमित्ताने देखील आमचे सचिव असतील, आमचे कर्मचारी असतील, आमचे काही डायरेक्टर मंडळी, आम्ही एक समिती केली होती आणि प्रत्येक व्यापाऱ्याला जाऊन भेटलेलो आहे. परंतु यानंतर देखील अजून यानंतर जेव्हा आपण लेआउट सुधारलेला आहे, अजून लेआउट सुधारल्यामुळे अजून काही गाळे शिल्लक आहेत आपल्याकडे. ते चांगले कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जागा शिल्लक आहे, अजून गाळे शिल्लक आहेत, ते गोडाऊन ताब्यात घ्यायचं सचिवांनी सांगितलं. आणि अंतर्गत रस्ते, रोड, नाल्या, लाईट, पाणी, संडास, बाथरूम आणि संरक्षण भिंत ही काही आंदोलकांनी म्हणजे काँग्रेसच्या आंदोलकांनी आणि माझ्या पण बाईटमध्ये हे मुद्दे आले. त्या विषयावर तुम्ही आता काय करणार आणि जनतेला काय आव्हान द्या? बरोबर, त्यांना हे एवढंच सांगायचं, ज्यांनी आंदोलन केलं त्यांना देखील माहित आहे की बाजार समितीची कंडिशन काय. जर तुम्ही 10 वर्ष अगोदर बघितलं, आमचे आदरणीय राणा रणजितसिंह पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी 10 वर्षापासून येतो, त्या अगोदर प्रशासक होतं, त्यावेळी ते ह्यांना विचारू शकता, यांचे 3-3 वर्ष पगारी झालेल्या नव्हत्या. ते पूर्ण मागचं कर्ज हे करून ते विरोधक आहेत, तुमच्या विरोधात आंदोलन करणार, तो विषय जरा बाजूला ठेवू. जनहितासाठी जे मुद्दे 100% आता तुम्हाला सांगितलं ना, हे 4 कोटी जे येणार आहेत, विरोधकाचे सुद्धा जनहितासाठी जर चांगले मुद्दे असतील तरी ऍक्सेप्ट करा. आणि जे तुम्हाला राजकारण म्हणून जर त्यांनी मुद्दे मांडले तर त्यांनी निग्लेक्ट करा, काय त्याच्याशी घेणं त्यांना. पण आम्ही पत्रकार म्हणून शेतकरी सुखावला पाहिजेत म्हणून तुमच्या सरकारमध्ये आता आमच्याकडे निधी असल्यामुळे आम्ही खात्रीशीरपणे सांगू शकतो, तुम्ही जेवढ्या बी सांगितलं जे सेवा सुविधा आहेत, ही सुविधा 100% आम्ही ह्याचा पै जो राहिलेला पैसा आहे त्याचा सदुपयोग करेल आणि तुम्हाला आवर्जून बोलून दाखवू की या ठिकाणी. हे संचालक निहाल काजी साहेब आणि माने साहेब सचिव आहेत, या दोघांनी सामुदायिक मुलाखत दिली आणि जनतेच्या हितासाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि इतर जिल्ह्यातले, इतर तालुक्यातले, बार्शीचे, मुरुडचे व्यापारी उस्मानाबाद, धाराशिव मध्ये यावे, आडत्या मोठ्या प्रमाणात चालू कराव्या, अशा पद्धतीचं त्यांनी आवाहन केलं. आणि विशेष टावर ताब्यात घेतलं, ही कौतुकाची बाब आहे. आणि महत्वाचा मुद्दा, हे जे दुकानं बांधले, एवढे परफेक्ट दुकानं बांधलेत की खालचं जो सिमेंट आहे अत्यंत चांगल्या पद्धतीचं सिमेंट वापरले, वाळू वापरले. आणि हे बघा, ही किती मोठा आराखडा आहे. त्याचे चौकोन, रुंदी, लांबी आणि त्याची फूट सुद्धा 2-2.5 फुटाची ही सिमेंट कॉन्क्रीट ते बेसमेंट केलंय. म्हणजे ह्याच्यात 10-15 जरी मजले काढले तरी काही नुकसान होणार नाही, एवढं चांगलं काम केलंय. तर चांगलं काम केलं तर चांगलंच YouTube चॅनल खडतर प्रवास लिहिणार, सांगणार. आणि वाईट काम असेल तर त्यांच्या निदर्शनातून आणून देणं हे चॅनलचं काम आहे. या चॅनलला, खडतर प्रवासला आपण सबस्क्राईब करायचंय. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास YouTube चॅनल संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. थांबूया आपण इथेच. असेच वेगवेगळे जनहितासाठी व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओला सबस्क्राईब करा. धन्यवाद. उस्मानाबादकर, धाराशिव, धन्यवाद.